पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ. मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.76 रुपयांची वाढ, तर डिझेल 2.81 रुपयांनी महागलं. सामान्यांच्या खिशाला महागाईच्या झळा. राज्यामध्ये पेट्रोल डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध. पेट्रोल डिझेलची एक कृत्रिम टंचाई, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. तर डिझेलसाठी कॅन घेऊन रांगेत उभे राहणारे बाहेर जास्त विक्री करत असल्याचा महाजनांचा आरोप. मराठवाड्यामध्ये डिझेल टंचाई तीव्र. वाशिममध्ये वाहनांचे आरसी पाहून डिझेल वाटप, तर जालना जिल्ह्यामध्ये 2 ते 2.5 हजार ट्रक उभे. हिंगोलीत डिझेलसाठी रांगा. परभणीच्या मानवतमध्ये डिझेल भरण्यावरून हाणामारी. 2 गटात तुफान हाणामारी. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. कोकणात पावसामुळे गारवा निर्माण, तर नाशिकमध्ये गारपीट. संभाजीनगरमध्ये वादळाच्या तडाख्यासह पाऊस. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र. 109 गावं, 238 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या. दररोज 118 टँकरच्या 256 फेऱ्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस न झाल्यास संकट गडद होणार. राज्यामध्ये मार्चपासून उष्माघाताचे 226 रुग्ण, 2 जणांचा मृत्यू, तर 6 संशयित मृत्यूंची नोंद. आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट. परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्र रद्दीत विकल्याची लातूरच्या 2 डॉक्टरांची कबुली. विकलेल्या कागदपत्रांमध्ये काय होतं, सीबीआयकडून कसून तपास सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. मेडिकल असोसिएशन्सकडून सुप्रीम कोर्टात याचिका. एनटीए बरखास्त करण्याची मागणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. खैरनारला 6 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये भीषण अपघात. स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट खोल दरीत कोसळली. भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू. धुळ्यामधील लळिंग घाटामध्ये तिहेरी अपघात. रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्सची धडक. 4 ते 5 जण जागीच ठार, 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती. जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी बोलता पण आलं पाहिजे. देशात मराठी नाही तर हिंदीत चालते. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचं वादग्रस्त वक्तव्य. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांची भेट. मुलगी रेवती आणि जावयासह पंतप्रधानांच्या भेटीला लेकीच्या विवाह सोहळ्याचं दिलं निमंत्रण. अमेरिका इराणमध्ये 60 दिवसांचा युद्धविराम होण्याची शक्यता. हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होण्याची शक्यता. ऑक्सिओम न्यूजच्या हवाल्यानं वृत्त.